नमस्कार. आयुष्याचा रंगमंच प्रस्तुत प्रेरणादायी विचार मालिकेच्या भागासोबतच ॲमिटी कलाकारांचा किनारा या अंतर्गत कलाकार आपल्या भेटीला या सदराच्या पहिल्या भागात आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या सदराचे आकर्षण आहेत 80 वर्षाचा तरुण कलाकार. होय, 80 वर्षाचा तरुण कलाकार श्रीयुत श्रीराम वैद्य. सुलेखनातून तयार झालेल्या अनेक कलाकृती आजवर आपण अनेकदा पाहिल्यात, पण पुण्याच्या श्रीराम वैद्य काकांनी वयाच्या 80व्या वर्षीही ज्ञानेश्वरी आणि दासबोध सुलेखनातून तयार केले. प्रेरणादायी विचार मालिकेच्या दुसऱ्या भागात इकिगाई आनंदी दीर्घायुष्याचे रहस्य म्हणजे काय हे आपण पाहिले. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की बघा. हा इकिगाई ज्यांना खऱ्या अर्थाने सापडलाय आणि 80व्या वर्षीही सुलेखनातून केवळ आपला छंद न जोपासता यातून अतुलनीय भीम पराक्रम करत ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा असे ग्रंथ आपल्या सुलेखनातून साकारले ते आपल्या वैद्य काकांनी. चला तर त्या वैद्य काकांची आपण भेट घेऊयात. समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे बालके बाळबोध अक्षर घडसूनी करावे सुंदर, जे देखताची चतुर समाधान पावती. वाटोळे सरळे मोकळे ओतले मसीचे काळे, कुळकिळीत वळी चालेल्या ढाळे. याच उक्तीप्रमाणे आपल्या वैद्य काकांचं अक्षर आहे. चला बघूयात काय म्हणतायत वैद्य काका. साधारण 6-7 वर्षापूर्वी मी या गोष्टी लिहायला सुरुवात केली. ज्ञानेश्वरीसारखा मोठा ग्रंथ लिहिणं हे खरोखर एक मोठं शिवधनुष्य पेरल्यासारखं होतं. म्हणून मनाचे श्लोक, करुणाष्टक जी छोटी छोटी होती, अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं एक 75 ओव्यांचं छोटेखानी चरित्र, त्याच्यानंतर गुरुचरित्राचा एक अध्याय, नंतर हरिपाठ, या सगळ्या गोष्टी लिहिल्यानंतर मग मी ज्ञानेश्वरीला हात घातला असं म्हणणं धाडसाचं. वयाच्या 80व्या वर्षी असा उपक्रम करणाऱ्या वैद्य काकांचं सुलेखनाबद्दलचं प्रेम वाखाणण्याजोगं आहे. सुलेखनाबद्दलच्या तळमळीतून वैद्य काका अनेक शाळांमध्ये हस्ताक्षर कसं सुधारावं आणि सुलेखन कसं करावं याचं मोफत मार्गदर्शनही करतात. दिवसेंदिवस उत्तम हस्ताक्षर या विषयाकडे कमालीचं दुर्लक्ष होत असल्याची खंत वैद्य काकांनी व्यक्त केली आहे. चांगलं हस्ताक्षर जर असेल, सुलेखन किंवा ज्याला इंग्रजीमध्ये कॅलिग्राफी म्हणतात, ही नंतरची पायरी आहे. याच्याकरता मूळ हस्ताक्षर चांगलं असणं हे अत्यंत आवश्यक आहे. याच्यावरती शाळांमध्ये प्रयत्न केले जातात, पण ते प्रयत्न अपुरे आहेत. आजच्या बदललेल्या नवतंत्रज्ञानाच्या युगातही व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी अक्षर चळवळ उभारली आहे. विविध ग्रुपच्या माध्यमातून वैद्य काका तरुणांना व नवकलाकारांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. तसेच त्यांच्या सुलेखनात इतके सातत्य आहे की दररोज सुलेखनाचा एक तरी नमुना सोशल मीडियावर नक्कीच बघायला मिळतो. 80 वर्षांच्या या तरुण कलाकारास टीम ॲमिटी तर्फे मानाचा मुजरा. असेच नवनवीन कलाकार आम्ही आपल्या भेटीला घेऊन येत आहोत. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या परिचयातील असेच काही कलाकार असल्यास आमच्याशी संपर्क साधा. डिस्क्रिप्शन मध्ये संपर्क क्रमांक व संपर्कासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत बिनधास्त जगा, मनसोक्त जगा. सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.